आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत आहाराचा मोठा वाटा आहे। आरोग्य टिकवण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी वडिलोपार्जित रानभाज्यांचा आहारात समावेश करणे आवश्यक आहे। रासायनिक फवारणी नसलेल्या या भाज्या सेंद्रिय, सुरक्षित व पोषक असून पावसाळी हंगामात मिळणारा हा निसर्गाचा मेवा सर्वांनी स्वीकारावा। रानभाजी खा, निरोगी रहा हा मूलमंत्र आत्मसात करावा, असे आवाहन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले। रोटरी भवनात रानभाजी महोत्सव। मायादेवी नगर येथील रोटरी भवनात प्रकल्प संचालक आत्मा, जळगाव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र जळगाव पाल व रोटरी क्लब ऑफ जळगाव वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले। जिल्हाभरातून आलेल्या शेतकरी गट व महिला बचत गटांनी पारंपरिक पद्धतीने पिकवलेल्या रानभाज्या व प्रक्रिया उत्पादनांचे तब्बल 80 स्टॉल उभारले। पालकमंत्र्यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले। त्यांनी विविध रानभाज्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला। यावेळी रोटरी क्लबतर्फे 75 गरजू विद्यार्थ्यांना दर्जेदार दप्तरांचे वाटप करण्यात आले। आदिवासी महिलांनी रानमेवा भेट देऊन पालकमंत्र्यांचे स्वागत केले। बहिणींनी बांधल्या राख्या। रानभाजी महोत्सवानंतर बहिणींनी पालकमंत्र्यांना राखी बांधून भावाबहिणीच्या स्नेहाचे नाते दृढ केले। पालकमंत्र्यांनीही या बहिणींच्या मदतीसाठी कायम तत्पर राहण्याचे आश्वासन दिले। आदिवासी नृत्याने रंगत। यावल तालुक्यातील आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य व वाद्य सादरीकरण करून उपस्थितांचे मन जिंकले। ग्राहकांना रानभाज्यांची विक्रीबरोबरच पाककृतींची माहिती देण्यात आली। पाककला स्पर्धेत विजेत्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते झाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत झांबरे यांनी केले, तर आभार भरत इंगळे यांनी मानले। या प्रसंगी सुरेश, राजू मामा, भोळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, रोटरी क्लब अध्यक्ष गौरव सापळे, प्रकल्प प्रमुख योगेश भोळे, सचिव देवेश कोठारी, महेश सोनी यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रानभाज्यांचा महोत्सव हा या ठिकाणी दरवर्षी राबवला जातो आणि त्याच्यामध्ये आपल्या जंगलामध्ये, आपल्या डोंगरामध्ये, आपल्या शेतामध्ये जे मूळ पूर्वीपासून पिकं येत होती, ज्याच्यामध्ये कटुरले असतील किंवा वेगवेगळ्या भाज्या असतील, चिवळची भाजी असेल किंवा या ठिकाणी मोळ असेल, त्याच्यापासून होणारं चहद असेल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत जुन्या काळापासून ज्या ऑर्गॅनिक पद्धतीची शेती जी आपण वल्गना करतो ते सगळं ऑर्गॅनिक याच्यामधून मिळतं आणि त्याचंच आज एक या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। याच्यातून हीच कल्पना आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी, जास्तीत जास्त लोकांनी कृत्रिम शेतीकडे वळावं। जुन्या काळातल्या ज्या पद्धतीच्या भाज्या होत्या, ज्या बिना फवारणीच्या होत्या, बिना मटेरियलच्या होत्या, त्या भाज्यांचं सेवन करावं जेणेकरून वेगळे आजार किंवा वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होतील। त्यामुळे कृषी खात्याने आणि इतर आमच्या संबंधित अधिकाऱ्यांनी लावलेलं हे प्रदर्शन आहे, त्याच्यामध्ये हजारो लोकांनी भाग घेतलेला आहे आणि मला तरी असं वाटतं ही काळाची गरज आहे। पाळधीमधले काही पर्यटक अडकले होते उत्तर काशीमध्ये, प्रशासनाने त्यांच्याशी संपर्क केला, काय सांगाल ते? नाही, आज पाळधीमध्ये आली, पाळधीमध्ये जोरदार उत्स्फूर्त त्यांचं स्वागत करण्यात आलं। हजारो लोक त्या स्वागताला होते आणि मला तरी असं वाटतं की गावामध्ये दिवाळी होती, कारण की गावातली गेलेली मुलं ज्यावेळेस संकटातून बाहेर आले त्यावेळेस पूर्ण गावाला वाटत होतं की आमची मुलं वापस आली आणि जणू काही ही रक्षाबंधनाची त्याच्या बहिणीला दिलेली भेट होती। राहुल गांधींचा आरोप केला होता, त्याच्यावर आघाडी मोर्चा काढणार। मामा काय सांगाल, रानभाजी महोत्सवाचं आयोजन आज इथे मी या रानभाज्या महोत्सवाला सर्व जे आयोजक आहे, कृषी विभाग, रोटरी वेस्ट, आत्मा
या सर्व आदिवासी बांधव यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो व रानभाज्याचं महत्त्व मला वाटतं जे जुनं ते सोनं हा सुद्धा एक मेसेज मला वाटतं संदेश देण्याचं काम कृषी आणि रोटरीच्या वेस्टच्या माध्यमातून होतोय। वर्षानुवर्षे हे कार्यक्रम उपक्रम घेत आहेत। या माध्यमातून बऱ्याच लोकांना रानभाज्याचं महत्त्व कळत नाही। त्याच्यामध्ये सर्व जे काही औषधी असतील त्याचा पण काय उपयोग होऊ शकतो रानभाज्याचा हा सुद्धा महत्त्व या माध्यमातून मिळतं। लोकांनी जास्तीत जास्त रानभाज्याचा उपयोग कसा करता येईल तो करण्याचा प्रयत्न करा। आणि रानभाज्याला मला वाटतं याचं कुठलंही रोप येत नाही, हे निसर्गाने दिलेले रानभाज्या आहेत। तुम्ही बघत असाल तर पावसाळ्यामध्ये ज्या रानभाज्या येतात मला वाटतं याचा उपयोग जास्तीत जास्त लोकांनी करावा असे सर्वांना आव्हान करतो। पुन्हा मी कृषी आणि रोटरी वेस्टचा मनपूर्वक धन्यवाद देतो की हे उपक्रम ते राबवता म्हणून। जय हिंद, जय महाराष्ट्र। उत्तराकाशीमध्ये जे ढगफुटी झाली होती त्यात जळगाव जिल्ह्यातले पर्यटक असतील, जळगाव शहरातले पर्यटक असतील ते अडकले होते। त्यानंतर प्रशासनाने त्यांना पुन्हा संपर्क केला, ते आता सुखरूप परत येत आहेत। सर्वप्रथम मी उत्तरकाशी जिल्हा प्रशासनाच्या त्यासोबत त्या ठिकाणचे सैन्य दलाचे विभिन्न ITBP असेल, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन असेल, त्यांचे विभिन्न संस्थांच्या आणि उत्तराखंड आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कंट्रोल रूमच्या NDRF कंट्रोल रूमच्या विशेष आभार व्यक्त करेल की जळगाव जिल्ह्याचे जो काही पर्यटक उत्तराखंडमध्ये विभिन्न ठिकाणी आणि विशेषतः उत्तरकाशीमध्ये अडकले होते त्याला म्हणजे त्यांच्या राहत आणि जो रिलीफ त्यांनी आपले उपलब्ध करून दिला, व्यवस्थित पद्धतीमध्ये कोऑर्डिनेशन ठेवलं, त्या सर्व लोकांचे विशेष आभार व्यक्त करेल। आणि त्यासोबत आपले जळगाव जिल्ह्याचे सर्वसन्मान्य मंत्री महोदय, आपले आदरणीय पालकमंत्री महोदय, आपत्ती व्यवस्थापन मंत्री महोदय गिरीश महाजन सर असतील, त्यासोबत आपले खासदार श्रीमती स्मिताताई वाघ, आदरणीय केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे मॅडम असतील, या सर्व लोकांनी त्या ठिकाणी म्हणजे संपर्क साधून त्या जो सहकार्य केला त्या सर्वांचे मी विशेष आभार व्यक्त करेल। मला खूप आनंद आहे की जळगाव जिल्ह्याचे जेवढे पर्यटक होते सगळेजण कुठल्याही प्रकारची अडचणीत न येता ते सगळेजण परत आलेले आहे। त्याच्यामध्ये जो विशेषतः पाळदीची ग्रुप होती त्या गावात त्या क्षणी त्या ठिकाणी होते आणि पूर्ण ग्रुप 13चे 13 लोक म्हणजे बगैर कुठल्या अडचणीचे वापस जळगाव जिल्ह्यात पाळदी गावापर्यंत आलेले आहे। त्यांच्या जळगाव जिल्ह्याच्या वतीने मी त्यांचे स्वागत करतो आणि मला आनंद आहे की त्याच्या स्वागतोत्सवमध्ये मोठ्या प्रमाणात पाळदी गावाचे नागरिक म्हणजे त्या कार्यक्रमात आले आणि मला खूप आनंद आहे की ते सगळेजण परत म्हणजे व्यवस्थितपणे परत आलेले आहेत। काळजी साहेब, काय सांगाल आपल्या विभागातर्फे आत्मा कृषी विभाग आणि रोटरी वेस्ट यांच्यातर्फे आज रानभाजी महोत्सव आजचा आपला विश्व आदिवासी दिवस 9 ऑगस्टला झालेला आहे। त्या अनुषंगाने आपण दरवर्षी कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन आत्मा, कृषी विज्ञान केंद्र आणि रोटरी वेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाजी महोत्सव आयोजित करत असतो। या वर्षीच्या रानभाजी महोत्सवामध्ये आपल्याला दिसत असेल की सर्व आदिवासी बांधवांनी आपल्या जंगलात जाऊन जो रानमेवा पिकलेला आहे तो शहरी ग्राहकांना त्याची तोंड ओळख व्हावी आणि रानभाजीचं औषधी गुणधर्म आणि आरोग्याविषयीचं गुणधर्म विशद व्हावं आणि त्याची पाककृती कळावी याच्यासाठी अतिशय मेहनतीने हा रानभाजी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि वनात जाऊन या रानभाजीचं संकलन केलेलं आहे आणि शहरी ग्राहकांसाठी नाही तर मानवी आरोग्यासाठी रानभाज्यांचं किती औषधी गुणधर्म असतं हे महत्त्व विशद व्हावं आणि त्यांची ओळख व्हावी याच्यासाठी आहे। काही रानभाज्या फक्त 15 दिवसात असतात, परंतु 15 दिवसात जरी त्यांचा आहार आपण केलं तर त्यापासून मिळणारे अँटीऑक्सिडंट असतील, मिनरल्स असतील, प्रोटीन्स असतील हे आपल्याला वर्षभर त्याचा खजिना देऊन जातात आणि आपला आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी या रानभाज्याचं अमूल्य असं महत्त्व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आहे आणि हे रानभाजी निसर्गतः उपलब्ध आहे आणि हे रानभाजी संकलन करताना आदिवासी आमचा डोंगर दऱ्या भागातनं जातो, पूर्ण वेचून आणतो आणि त्याची भाजी करतो, जेणेकरून आपण बघत असाल की त्यांनी नृत्य सादर केलं, तो सुद्धा एक उत्साह आणि एनर्जेटिक आहे। त्या एनर्जेटिक उत्साह टिकून ठेवण्यासाठी या रानभाज्यांचा अमूल्य असं योगदान आहे। हा रानभाजी मेवा आणि रानमेवा हा आरोग्यासाठी एक खास करून देणगी आहे। माझं सर्व ग्राहकांना आणि आलेल्या सर्वांना विनंती राहील या रानभाजी महोत्सवात यावे आणि आपण ह्या श्रावण मासी पिकणारा रानभाजीपाला निश्चितच आपल्या आहारात सेवन करावा। किती वाजेपर्यंत सुरू असणार? हा रानभाजी महोत्सव आपला सकाळी 10 वाजेपासून ते हे रानभाजी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपला हा राहील आजचा दिवस। ह्या उद्देश एकच की रानभाजीचं महत्त्व कळावं आणि ते आपल्या आरोग्यात यावं याच्यासाठी हा जनजागृतीपर मेळावा आपण कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्र आणि रोटरी मार्फत दरवर्षी आयोजित करत असतो। अनेक जे नागरिक आहेत त्यांचं म्हणजे अशा भावना होत्या
की हा जो रानभाजी महोत्सव आहे तो एका दिवसासाठी मर्यादित असतो, तो कुठेतरी 2 ते 3 दिवस चालावा, जेणेकरून जास्तीत जास्त लोक सहभागी होतील. यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहे? यासाठी सुद्धा आहे आपण आपला जो रानबाजी महोत्सव आहे जिल्हा स्तरावर एक दिवशी झालेला आहे, असेच रानबाजी महोत्सव आपल्या तालुका स्तरावर ह्या पुढील आठवड्यात आपण आयोजित करत आहोत, जेणेकरून जे ग्राहक आज रोजी किंवा जे व्यक्ती आज शहराला येऊ शकलेले नाहीत त्यांनी तालुका स्तरावर येऊन तालुकास्तरीय रानभाजीचाही आस्वाद घ्यावा, जेणेकरून एकच उद्देश की रानभाजीचं महत्त्व कळावं आणि त्याचा उद्देश आरोग्यासाठी गुणधर्मत्व आहे हे आपल्या आहारात यावं, याच्यासाठी हा रानभाजी जनजागृतीसाठी महोत्सव हा दरवर्षी आपण आयोजित करत असतो. सर्व तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव पुढच्या आठवड्यात आहे, तरी मी आपल्या मार्फत विनंती करतो की त्या रानभाजी महोत्सवाला आपण निश्चितच उपस्थिती दर्शवा. काय सांगाल आज आपण नृत्य सादर केलं? आज रानभाज्या महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम एकदम जोरात पार पडला. या ठिकाणी कलेक्टर महोदय, पालकमंत्री, या कृषी विभागाचे सगळे डिपार्टमेंट मिळून हे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये खूप महत्त्वाचा विषय आहे की रानभाज्याचा विषय असा आहे की आतापर्यंत रानभाज्या जास्तीत जास्त जंगलात आहेत, त्या जास्त लोकांनी शेतापर्यंत कसं आणावं हे पण शेतकरीने प्रयत्न केला पाहिजे. आतापर्यंत आदिवासींचा जो रानभाज्यापासून जे शरीर चांगलं मजबूत असतो तो आजारी पडत नाही. त्याच्यापासून जे बांबूपासून वस्ता म्हणतात व खटाव्या भाजी म्हणतात, ह्या सगळ्या आदिवासींना जास्तीत जास्त रानभाज्याचा उपयोग करून आजपर्यंत त्यांना कोणताही आजार लागत नाही. म्हणून सगळ्यांना आमचं आव्हान आहे की रानभाज्याचं जो चव आहे ते घेतलं पाहिजे. या ठिकाणी आम्ही रानभाज्याचं सुद्धा जेवण तयार करून आणले, तर या ठिकाणी पत्रकार बंधूने व साहेबांनी आमच्यासोबत जेवण करावं ही आमची अपेक्षा आहे.